ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। माजी खासदार विनायक राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे। मतमोजणी होऊन निकाल लागून 10 ते 12 दिवस उलटले, मात्र या 10-12 दिवसांनंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याची टीका विनायक राऊतांनी केली आहे। बहुमत मिळून सुद्धा 13 दिवस उलटले, मात्र महाराष्ट्राला लवकर मुख्यमंत्री मिळू शकला नाही असं विनायक राऊतांनी टीका करत म्हटलंय। मुख्यमंत्री ठरवायला इतका वेळ का लागला याचं कारण महायुतीनं जनतेला द्यावं असं सुद्धा विनायक राऊतांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ उद्या होते। 23 तारखेला मतमोजणी झाली आणि त्यानंतर जवळजवळ 10 ते 12 दिवसांनंतर आज महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय। हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे। एवढी मोठी मेजॉरिटी मिळून सुद्धा एवढे दिवस महाराष्ट्र म्हणजे जवळजवळ 13 दिवस महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही। याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे सुद्धा एकदा भाजप किंवा गद्दार गटाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।